तेव्हा ती डुकरं इथं येऊन बोलली, काय बोलली? आम्ही अहमदनगर बोलणार, अहिल्यानगर बोलणार नाही. तुमच्या जर नाही खुट्टा ठोकला तर तुम्ही आम्हाला नाव सांगा. कलेक्टर अहिल्यानगर यांना माझं आव्हान आहे, या अहिल्यानगर शहरात आणि जिल्ह्यात जेवढे मुसलमान म्हणतायत की आम्ही अहमदनगर म्हणणार, त्यांच्या दुकानावरती जर अहमदनगर लिहिलेल्या पाट्या असतील तर त्यांचा शॉप ऍक्टचा लायसन रद्द करून टाका. ही मोहीम राहा 15 दिवस. ज्यांच्या दुकानावरती, ज्यांच्या दुकानाची बिल आहेत, पावती बुका, त्यांच्यावरती ज्यांनी अहमदनगर लिहिलं आहे त्यांचं लायसन रद्द करून टाका. माझं म्हणणं योग्य आहे का अयोग्य आहे तुम्ही सांगा, हात वर करून सांगा, योग्य आहे का अयोग्य? तुम्हाला अहमदनगर वाटतंय? अरे तुमच्या आता त्या दादागिरीच्या भाषा इथं चालत नाही. इथं कायद्याचं राज्य आहे. महाराष्ट्र सरकारनं निर्णय केला, केंद्र सरकारनं केला, अहमदनगरचं नाव खोडून टाकलं, अहिल्यानगर केला, औरंगाबादचं नाव खोडून टाकलं, छत्रपती संभाजीनगर केलाय, तिकडं उस्मानाबादचं नाव बदललं, धाराशिव केलाय, तिकडं इस्लामपूरचा निर्णय घेतलाय, ईश्वरपूर केलाय. तुम्हाला वाटतंय आम्हाला औरंगाबाद पाहिजे? कोण औरंगाबाद? तुमचा काय आजोबा पंजोबा बाप लागतोय? कोण लागतो? औरंगजेब कोण लागतो? तुमचा अहमद कोण लागतो? या देशामध्ये राहता, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहता, हितलं खाता आणि तुम्ही बाहेरच्या लोकांची गाणी गाता. जर तुम्हाला भारताविषयी प्रेम नसेल तर बॅग भरायलाच जावा. जात नसाल तर तुमच्या ढोंगणावरती आम्ही लाता घालू आणि तुम्हाला घालू.